नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। अंडरवर्ल्ड डॉन आणि शिवसेना नगरसेवक अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। गवळीला गेल्या 18 वर्षांपासून नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगावी लागली होती। या निर्णयानंतर गवळीला आता तात्पुरते तुरुंगातून सोडता येईल। या प्रकरणाची अंतिम सुनावणी फेब्रुवारी 2026 मध्ये होणार आहे। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या आंदोलनाला हजारोंचा जनसमर्थन असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 1500हून अधिक पोलीस आणि केंद्रीय दल तैनात करण्यात आले आहे। पटना येथील काँग्रेस कार्यालयात आज प्रचंड गोंधळ झाला। PM मोदींवर अपशब्द केल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांची काँग्रेस कार्यालयाबाहेर मोठी गर्दी जमली होती। तसेच संतप्त कार्यकर्त्यांमध्ये आणि काँग्रेस समर्थकांशी जोरदार हाणामारीही झाली होती। अमेरिका आणि पाकिस्तान ज्या लढाऊ विमानाचा सर्वात जास्त अभिमान बाळगतात ते पुन्हा एकदा अपघाताचे बळी ठरले आहे। अमेरिकेचे अतिशय खास F-16 लढाऊ विमान पोलंडमध्ये कोसळले। एअर शोच्या रिहर्सल दरम्यान ही दुर्घटना घडली आहे। या अपघातात पायलटचा मृत्यूही झाला आहे। बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित द बंगाल फाइल्स या चित्रपटात महात्मा गांधीची भूमिका साकारताना दिसणार आहे। हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे। कझाकस्तानच्या शिमकेंट येथे सुरू असलेल्या एशियाई शूटिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने कामगिरी केली आहे। 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल स्पर्धेत ऑलिम्पियन गुरप्रीत सिंहने सुवर्ण पदक मिळवले तर अमनप्रीत सिंहने रौप्य पदक मिळवले आहे। तर आजच्या न्यूज वाइब्स मध्ये एवढेच। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।